म्हणजे आम्ही सभागृहामध्ये जे विषय मांडू त्या विषयावर कमिटी नाही करणार. किचकट विषय असेल आहे ना सभागृहामध्ये. महापौर मॅडम बसल्यात, उपमहापौर आहेत, सभागृह नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. ठीक आहे, तुमचा विषय सभागृहामध्ये थांबवतो आणि बसतो बोलवा तुमच्या दालनात आम्हाला या विषयावर काय प्रॉब्लेम येणार आहे. पण ही कमिटी काय म्हणजे ऐकताना पण कशाला बसवतात. चेअरपर्सन ऐकताना सुद्धा कशाला बसवलं तुम्ही इथे. आज तुम्ही सगळे हिंदमध्ये ऐकताना कामं केलेले करताय. व्हायला पाहिजे. आम्ही पण मागतो. ते पण बोलतात ना आम्ही सहकार्य करायला बसलोय. म्हणजे हे या महापालिकेमध्ये पहिल्याच सभागृहामध्ये जर तुम्ही महापालिकेत चालवणारे जे आयुक्त असतील, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही वेगळ्या नजरेने पाहत असाल तर ते कशा पद्धतीने कामं करतील. आमचे ठराव तुम्ही कसे पास करतील. आमचे टेंडर गेलेले ते कसे आमचे बनवतील. इन्क्वायरी व्हायलाच पाहिजे, दूध पाणी व्हायलाच पाहिजे. पण हा असा विषय तुम्ही घेता. सुधाकर सोनवणे साहेबांनी बोलवला, ठीक आहे ना, सभागृहामध्ये विषय एखादा किचकट विषय झाला थांबवा. तिथे सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, गट नेते, महापौरच्या दालनात बोलून त्याचा निपटारा काढा. असा कमिटी मग महापौर उपमहापौर आणि आयुक्त कशाला बसले, कशाला बसवले. हे एवढं तुम्ही बीजेपीच्या जीवात तुम्ही ठराव पास करून देता. घेतला का ठराव पास करून. आम्ही काय विरोध केला, आम्ही विरोध केला. आम्हाला विरोध करायचं तिथं आम्ही विरोध करतो. तुम्हाला कुठे पास करायचं तिथं तुम्ही पास करा. पण जर या फ्रेम मध्ये सर्व जर नसेल होत, काय तर चुकी होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीये. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांचं संविधान हे नाही बोलत तुम्ही दुसऱ्यांचे अधिकार काढून घ्या. आयुक्तांचे अधिकार काढा, नगरसेवकांचे अधिकार काढा, सभांचे अधिकार काढा. कुठे जर कुणाचा अधिकार दिलेला असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे. मॅडम आम्हाला तुम्हाला विनंती आहे, प्रामाणिकपणे विनंती आहे. सभागृह चांगलं झालं, चांगली कामं आहे. इथे राजकारण नको, समाजकारण करा.